डायबिटीज, आर्थरायटिस किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, स्किन प्रॉब्लेम्स यासारख्या शारीरिक व्याधींचा आणि मनाचा काही संबंध असेल का? एकटेपणामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो का? भावना व्यक्त करण्याची क्षमता आणि अल्झायमर आजार ह्याच्यात काही संबंध असेल का? एखादी व्यक्ती कॅन्सर प्रोन म्हणजे तिला कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असू शकते का? इन्फेक्शन होणं, ताप येणं, सूज येणं अशा काही लक्षणांमधून जसे शारीरिक आजार कळतात, ब्लड टेस्ट, एक्स-रे, MRI यातून त्याची लक्षणं शोधता येतात, त्याला कन्फर्म करता येतं, तसे मानसिक आजार कसे शोधणार? मानसिक आजारांचीही लक्षणं दिसत असली तरी मन कसं शोधणार आणि कन्फर्म कसं करणार? सगळ्यांना दिसत नसलं तरीही मन आहे हे जर सगळ्यांना पटतं, तर मनालाही आजार होत असतील हे का पटत नाही? नमस्कार. सायकोलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे, मी एक काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. फ्रेंड्स, जर एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार आहे किंवा नाही हे जर केवळ त्या व्यक्तीचं वर्तन सर्वसामान्य इतरांच्या वर्तनापेक्षा वेगळं आहे की नाही यावर जर ठरवलं जात असेल तर स्वाभाविकपणे प्रश्न पडतो की सर्वसामान्य म्हणजे नॉर्मल वर्तन ते कुठलं? जर बहुतांश लोक करतात ते जर सर्वसामान्य वर्तन असं समजलं जात असेल तर आज अमेरिकेत एका सर्वेक्षणानुसार 70% वर जनता मानसिक आजारांची औषधं घेतेय. खूप लोक अँटीडिप्रेसंट घेत आहेत. मग म्हणून ते नॉर्मल आहे असं म्हणता येईल का? जे साधारणतः आधार आढळत नाही ते असाधारण असं समजलं जातं. म्हणजे जे सामान्य नाही ते असामान्य. मग यामध्ये एका टोकाला असामान्य बुद्धिमत्ता, लोकोत्तर प्रभाव आणि प्रभावशाली चरित्र गुण यांचा समावेश केला जातो, तर दुसऱ्या टोकाला सामान्य नसणारं म्हणजे असामान्य पण विकृतीदर्शक वर्तन ह्याचा समावेश होऊ शकतो. मानसशास्त्रामध्ये विकृतीदर्शक असामान्यत्वाला अपसामान्य म्हटलं जातं. अपसामान्यांचं मानसशास्त्र, ॲबनॉर्मल सायकोलॉजी ही समजून घेताना मुळात नॉर्मल काय आणि ॲबनॉर्मल काय हेच समजून घ्यायला पाहिजे. तसं पाहिलं तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य कोणालाही, कोणत्याही व्यक्तीला विरोध केला की राग येतो, अपयश आलं की हताशपण येतं, काही गमावलं की दुःख होतं, असुरक्षित वाटलं की भीती वाटते, क्षमतेबाहेर जर काही करायचं असेल तर ताण येतो. पण यातली कुठलीही भावना सातत्याने एकच भावना अशी नसते. म्हणजे मी किंवा तुम्ही कोणत्याही एकाच भावनेमध्ये नसतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सातत्याने वेगवेगळे प्रसंग घडत असल्याने तिच्या भावनाही वेगवेगळ्या असतात आणि शिवाय ह्या सगळ्या भावनांमध्ये बॅलन्स असतो. म्हणून तिच्या आयुष्यामध्ये म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यात या विविध प्रकारच्या सकारात्मक नकारात्मक सगळ्या भावनांचं एक सुयोग्य मिश्रण असतं. म्हणून तुम्ही किंवा मी ह्या सगळ्यांचं वागणं आणि विचार हे नॉर्मल समजल्या जातं. मग एखादी व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त आहे किंवा नाही हे कसं ठरवता येईल? म्हणजे घराबाहेर पडताना घराच्या सुरक्षेची काळजी वाटते म्हणून मी घराचं कुलूप ओढून बघते. मग आता घराचं कुलूप लागलं आहे की नाही हे किती वेळा ओढून पाहणं नॉर्मल आहे आणि मुळात ते ठरवेल कोण? तेव्हा एखादं वर्तन ॲबनॉर्मल आहे किंवा नाही हे नुसतंच हे ठरवणं नुसतंच कठीण नाही तर आव्हानात्मक पण आहे. मग हे कोण ठरवतं? तर यासाठी जगातल्या नामवंत मानसतज्ञांनी अनेक वर्षाच्या संशोधनाने एक रेफरन्स बुक म्हणजे संदर्भ ग्रंथ तयार केलाय. अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनचं डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स DSM या पुस्तकाची 5वी आवृत्ती म्हणजे DSM-5 हे जगभरात वापरल्या जाणाऱ्या मानसिक आजारांसाठीचं संदर्भ ग्रंथ आहे. त्याच्या आधारे हे ठरवलं जातं सगळं. त्यानुसार मानसिक म्हणजे या पुस्तकाच्या आधारे मानसिक आजाराचं निदान करण्यासाठी प्रमुख 3 निकष असायला पाहिजेत. म्हणजे एखाद्याला मानसिक आजार आहे की नाही त्याच्यासाठी 3 मेजर क्रायटेरियाज कुठलेत? डिस्फंक्शन, डिस्ट्रेस आणि डेव्हियन्स आणि अनेक क्लिनिशियन्सच्या सूचनेनुसार आलेला चौथा फॅक्टर म्हणजे डेंजरनेस. याचा अर्थ काय? पहिलं म्हणजे डिस्फंक्शन, योग्यरित्या कार्यक्षम नसणं म्हणजे नीट फंक्शन न करणं इज डिस्फंक्शन.
एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याशी संबंधित असणारी कार्य कोणती? तर एखाद्या गोष्टीचं आकलन होणं, तर्कशुद्ध विचार करणं, स्वतःसाठी किंवा समाजासाठी हितकारक निर्णय घेणं, भावना नियमन करणं, कठीण परिस्थितीचं व्यवस्थापन करणं इत्यादी. आणि अशा पद्धतीने वागणं किंवा विचार करणं हे त्या व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक विकासाचं प्रतीक असतं. म्हणजे त्याला हे प्रतिबिंबित करत असतं. परंतु जेव्हा अशी कामं करणं कठीण होताना दिसतं, तार्किक विचार करणं सक्षमतेने होत नाही, व्यक्तीला स्वतःचं कल्याण कशात आहे हे समजत नाही, तेव्हा डिसफंक्शन ही स्थिती असल्याचं समजलं जातं. पण त्या व्यक्तीची तुलना म्हणजे असं ठरवताना त्या व्यक्तीची तुलना इतरांसोबत न करता तिचं स्वतःचं पूर्वीचं वागणं आणि तिची सध्याची वर्तमान कामगिरी याच्यासोबत केलं जातं. म्हणजे तिच्यासोबतच तिची तुलना करून तिचं वागणं किंवा विचार बदलले आहेत का हे ठरवलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, आधी सर्वसाधारण कामगिरी करणारी व्यक्ती जर अचानक जुगार खेळायला लागणं किंवा खूप वर्कोहोलिक होणं, अति देवाधर्माच्या मागे लागणं, आक्रमक होणं, व्यसनांच्या मागे लागणं, लैंगिक क्रियांमध्ये अवाजवी रस घेणं असं जर दिसत असेल तर हा बदल आहे. डिसफंक्शनिंगमुळे व्यक्तीला रोजचं दैनंदिन काम करायला, लक्ष केंद्रित करायला, काही लक्षात ठेवायला, नवीन काही शिकायला आणि म्हणजे नातेसंबंध निभवायला देखील अडथळे यायला लागतात. दुसरा निकष म्हणजे डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे ज्यावेळी व्यक्तीला सामाजिक, व्यावसायिक किंवा इतर महत्त्वाच्या मर्यादांमध्ये तणाव जाणवतो आणि मर्यादा जाणवतात. म्हणजे आधी करता येणाऱ्या कामामध्ये मर्यादा जाणवतात. अर्थात व्यक्तीचं हे असं वागणं ॲबनॉर्मल आहे असं निदान करण्यासाठी केवळ एवढी मर्यादा जाणवणं हे काही पुरेसं नाही. कारण प्रत्येकाला ज्यावेळी अस्वस्थता, त्रास, दुःख, भीती, अपुरेपणा किंवा चिडचिड अशा नकारात्मक भावनांचा अनुभव येत असतो किंवा काही शारीरिक वेदना उद्भवलेल्या असतात, तेव्हाही अशा मर्यादा जाणवतातच की. परंतु तणावामुळे होणारा त्रास वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक कामाच्या परिस्थितीमध्ये योग्य कर्तव्य आणि भूमिका पार पाडण्यामध्ये सतत किंवा अधिक काळापर्यंत असमर्थता आणि अडचणी निर्माण करतात, तेव्हा ते वर्तन डिस्ट्रेसमध्ये असतं आणि म्हणून अपसामान्य समजलं जातं. पण त्या परिस्थितीमधला डिस्ट्रेस हा नैदानिक स्वरूपाचा असतो, म्हणजे डायग्नोज करण्यासारखा असतो. कारण तो स्ट्रेस हा अतितीव्र स्वरूपाचा किंवा दीर्घकाळ जो व्यक्तीला अप्रिय आणि त्रासदायक अनुभव देत असतो. मग ज्यामुळे सारासार विचार करणं जड जातं. उदाहरणार्थ, नोकरी गेल्यावर नवी नोकरी मिळेपर्यंत व्यक्ती तणावाखाली असू शकते. पण तो तणाव त्या व्यक्तीला अजून नोकऱ्या शोधण्यामध्ये प्रेरित करत नसेल, नोकरी गेल्याने जर घरात चिडचिड होत असेल, हताश होऊन ती व्यक्ती सारखी दुःखात असेल, झोपून राहत असेल, तर तो डिस्ट्रेस म्हणजे साधारण लक्षण नसतं. तिसरा निकष म्हणजे डेव्हियन्स. ज्यावेळी आपण एखादं वर्तन ॲबनॉर्मल आहे असं समजतो, तेव्हा त्या व्यक्तीचं वर्तन नॉर्मलपासून दूर गेलं असतं, म्हणजे डेव्हिएट झालेलं. अर्थात मगाशी पाहिल्याप्रमाणे नॉर्मल कोणाला म्हणायचं हा प्रश्न जरी मनात आला तरीही नॉर्मल्सी ही संस्कृती सापेक्ष असते. आपली संस्कृती समाजमान्य रीतिरिवाज, मूल्य, दृष्टिकोन, धारणा ज्या एखाद्या गटासाठी विशिष्ट असतात, त्यातून सामान्य काय आहे हे निर्धारित होत असतं. तसंच विशिष्ट संदर्भानुसार त्यात बदलही होत असतात. उदाहरणार्थ, रस्त्याने मोठ्याने रडत जाणं हे वर्तन एरवी विचित्र किंवा डेव्हिएटेड म्हणजे डेव्हियन्स या निकषाखाली येऊ शकेल. कारण सर्वसाधारण इतर आपल्या सगळ्या वागण्यापेक्षा ते वेगळं असतं. परंतु एखाद्या अंत्ययात्रेत जाणारे लोक जर रस्त्याने रडत असतील तर त्यावेळच्या त्या वर्तनाला ॲबनॉर्मल म्हटलं जाणार नाही. पण हाच निकष लावला तर 70% वर अधिक लोकांना जर डिप्रेशन असेल, बरेच लोक भावनाशून्य होऊन जर दिवसभर छताकडे बघत असतील, तर ते काही सुदृढतेचं लक्षण नाही. म्हणजे बरेच जण तसं वागतात म्हणून ते नॉर्मल असं ठरवता येणार नाही. डेव्हियन्समध्ये व्यक्तीचं म्हणजे वर्तन जे आहे ते तिच्या प्रगतीसाठी मारक असतं. ॲबनॉर्मॅलिटीचं निदान करण्यासाठी डिस्फंक्शन, डिस्ट्रेस आणि डेव्हियन्स या 3 डीच्या वेगळा तज्ज्ञांनी अजून एक डी सुचवला आहे, तो म्हणजे डेंजरनेस. एखाद्या व्यक्तीचं वर्तन तिच्या व्यक्तिगत सुरक्षेसाठी किंवा इतरांच्या सुरक्षेसाठी जर धोकादायक असेल
तर तेव्हा ते वर्तन अपसामान्य म्हणजे ॲबनॉर्मल समजलं जातं. जसं आत्महत्येचा हेतू व्यक्त करणारे किंवा असे सतत विचार करणारे जे लोक असतात, आक्रमक वर्तन करणारे, पॅरानॉइड किंवा तीव्र संशय घेणारे, काही समाज विघातक कृत्य करणारे, इतरांना म्हणजे स्वतःच्या काही गेनसाठी इतरांना हानी पोचवणारे असे किंवा काही व्यक्तिमत्व विकार असणारे, जे स्वतःसाठी आणि समाजासाठीही धोकादायक असतं, म्हणजे त्यांचं वर्तन ते अपसामान्य असतं. मानसिक आरोग्य व्यावसायिकांचं कर्तव्य असतं की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला किंवा इतरांना हानी पोचवण्याचा हेतू व्यक्त करते, तेव्हा संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांना त्याबद्दल माहिती असलं पाहिजे. पण त्यावेळी हेही विसरायला नको की एखाद्याला मानसिक विकार असण्याचा अर्थ असा होत नाही की ती व्यक्ती सरसकट सदैव धोकादायकच आहे. तेव्हा ह्या डी गँगमधून काय लक्षात घ्यायचं? तर कोणत्याही व्यक्तीला त्याच्या विचित्र वाटणाऱ्या वर्तनावरून, वागण्यावरून, बोलण्यावरून तो वेडा आहे, डोक्यावर पडलाय, मेंटल आहे असं कुत्सितपणे न म्हणता, त्याला नावं न ठेवता लवकरात लवकर मानसिक आरोग्य तज्ज्ञाकडे न्यायला हवं. पण हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की आता ह्या डी गँगच्या माहितीवरून सेल्फ डायग्नोज करायचं नाही. कारण ही माहिती निदान म्हणजे डायग्नोज करण्यासाठी नाही, केवळ सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी आहे. कारण कुठलाही मानसिक शारीरिक आजार जितक्या लवकर आपल्याला त्याचं डायग्नोज करता येईल, निदान करता येईल, तितक्या लवकर तो बरं होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच मानसिक आरोग्यासाठी संकोच नको, साथ हवी. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका मानसिक आजाराबद्दल जाणून घ्यायला. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.